तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे उत्तप्पा चीज आणि मेंदू वडे. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 किलो तांदूळ घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे स्वच्छ 2-3 पाण्याने छान असं हे तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहे मी. तर आपली ही तांदूळ आणि डाळ छान अशी धुवून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून 7 ते 8 घंटे ही तांदूळ आणि डाळ मी भिजत ठेवणार आहे. आता इकडं मी उडदाची डाळ घेतलेली आहे 200 ग्रॅम मेंदू वडे करण्यासाठी. ती पण 3 ते 4 घंटे मी भिजत घातलेली होती. आता ती मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याची पेस्ट. तर पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला. तर ही बघा अशी मी बारीक करून घेतलेली आहे. ह्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे अजिबात मी, कारण आपल्याला मेंदू वडे करायचे आहेत म्हणून. तर आता ही सगळी जी डाळ आहे उडदाची, तर मी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घेते मी सर्व. आता मी हे बाजूला ठेवून देते. त्याच्यानंतर आता मी इथं तांदूळ आणि डाळ पण मिक्सरला बारीक काढून घेणार आहे मी. तर ही बघा तांदूळ आणि डाळ जे डोश्याचं जसं बॅटर करतो तसं मी हे काढून घेतलेलं आहे. ह्याचे आपल्याला छान असे उत्तप्पे बनवायचे आहेत, चीज उत्तप्पा. तर आता ही डाळ आणि तांदूळ पण बारीक अशी काढून झालेली आहे माझी. आता हे मी रात्रभर ठेवून देणार आहे. हे डोश्याचं बॅटर मी रात्रभर ठेवून देणार आहे आणि सकाळी ह्याचे मी उत्तप्पे करणार आहे. तर आता मी इकडं बटर घेतलेलं आहे. बटर तव्यावर टाकून घेतलेलं आहे 1 चमचा मी. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे तव्यावर. आता मी डोश्याचं बॅटर टाकून घेणार आहे ह्याच्यावर. तर आता मी छोटासा असा उत्तप्पा करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर मी वर्तुळ आकार गोल असा कांदा चिरून घेतलेला आहे ना, तो मी ह्याच्यावर ठेवून घेतलेला आहे ह्या उत्तप्प्यावर. तर कांदा चारी बाजूने आपला ठेवून झालेला आहे. तर ह्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर थोडंसं सांबार मसाला, लाल तिखट पण टाकून घेतलेला आहे ह्याच्यावरती मी. छान असा ह्याचा उत्तप्पा बनवून घेतलेला आहे मी. तर दोन्ही साईडनी हे मी उत्तप्पा परतून घेतलेला आहे छानपैकी. आता ह्याच्यावर मी टोमॅटो केचप टाकून घेणार आहे 1 ते 1.5 चमचा. आता मी हे ताटामध्ये काढून घेतलेला आहे उत्तप्पा. तर दुसरा जो उत्तप्पा आहे तव्यावर, त्याच्यावर मी आता चीज जो आहे तो खिसून टाकलेला आहे. तर एकदम असं पिझ्झासारखंच हा उत्तप्पा दिसतो आपला. पिझ्झा जसा असतो तसाच हा उत्तप्पा दिसायला लागलाय छान असा. तर आता मी हे उत्तप्पा पण ताटामध्ये काढून घेते. दुसरा उत्तप्पा पण ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर चीज परत खिसून घेते मी. तर तुम्ही बघू शकता छान असं पिझ्झासारखे आपले उत्तप्पे दिसायला लागलेले आहेत. चीज उत्तप्पा आपला हा तयार झालेला आहे. सुंदर असे दिसते हे चीज उत्तप्पे. खायला पण खूप चविष्ट लागते हे उत्तप्पे. तर बघा किती छान झालेले आहेत आपले उत्तप्पे. तर आता मी इकडं
वडे करणार आहे, मेंदू वडे. त्याच्यासाठी आता हे जे बॅटर आहे तर छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान आपले वडे होतील. तर आता मी छान असं फेटून घेतलेलं आहे हे पीठ. आता हे पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये, त्याच्यामध्ये हे बॅटर टाकलेलं आहे मी थोडंसं. तर आपलं बॅटर जे आहे तर छान असं तणगून वरी आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याचा अर्थ आपला बॅटर छानपैकी तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत 1 चमचा, आणि लसूण टेचून टाकलेला आहे ह्याच्यामध्ये थोडासा, आणि चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली. त्याच्यानंतर आपण आता हा कढीपत्ता पण चिरून बारीक टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. तर छान असं हे मिक्स करून घेऊया. तर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी एक पळी घेतलेली आहे. आता पळीवर थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जे आपण वडे करणार आहोत ना पळीवर, ते जे आहेत तर ह्याला चिटकून बसणार नाहीत आपल्या पळीला. त्याच्यामुळे थोडं पळीला पाणी लावून घ्यायचं. आता मी हे मेंदूवडे जे आहेत तर तेलामध्ये सोडणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती अलगद असे आपले हे मेंदूवडे तेलामध्ये टाकलेले आहेत मी. तर आता मी हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे मेंदूवडा. तर आपला हा मेंदूवडा छान असा फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम गोल असा झालेला आहे मेंदूवडा आपला. तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आपले मेंदूवडे. ह्याच्यावर थोडंसं चीज टाकणार आहे खिसून मी. तर आपले हे उत्तप्पे, चीज उत्तप्पे आणि हे मेंदूवडे छान असे तयार झालेले आहेत. धन्यवाद.